दिवाळीत गोडाधोडाचं खाऊन कंटाळा आला असेल तर या अशा मस्त झणझणीत आणि खुसखुशीत तयार होणाऱ्या ओल्या नारळाच्या पुऱ्या पाहणार आहोत. ही पुरी अतिशय खुसखुशीत तयार होते. बरोबरीने घरामध्ये पूजेचे नारळ तर शिल्लक असतात. अशावेळी काहीतरी गोडाचा पदार्थ करण्यापेक्षा या झणझणीत आणि तोंडाला चव आणणाऱ्या आपण ओल्या नारळाच्या कोकणातील पारंपरिक पद्धतीने पुऱ्या कशा करायच्या हे पाहूयात. या पुऱ्या बघा आतून अजिबात तेलकट झाल्या नाही आहेत. बरं, माझ्या हातालाही कुठेही तेल लागलं नाही आहेत. अशा या झणझणीत पुऱ्या कशा तयार करायच्या हे पाहूयात. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम इथे मी ओल्या नारळाचा हा किस घेतलेला आहे. एका वाटीने मोजून अगदी दाब देऊन घट्ट भरून असा किस घ्यायचा आहे. नारळाचा पाठीचा काळपट भाग काढून घेतला आणि मग हा असा किस तयार करून घेतलेला आहे. मूठभर कोथिंबीर घ्यायची आहे. आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. त्या मी तिखटाच्या मिरच्या घेतलेल्या आहेत. अर्धा इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आहे. मोठ्या मोठ्या लसणाच्या पाकळ्यात म्हणून 4-5च घेतलेल्या आहेत. तुम्ही जास्तीच्या सुद्धा घेऊ शकता. आणि 1 चमचा जिरे घ्यायचे आहेत. सर्वप्रथम आपल्याला हे जिरे, आलं, लसूण, हिरव्या मिरच्या हे एकत्रितपणे वाटून घ्यायचं आहे. जर तुम्हाला जास्तीच्या तिखट किंवा अगदीच झणझणीत पुऱ्या आवडत असेल तर थोडंसं हिरव्या मिरचीचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल. आता हे चांगलं पाणी न घालताच मी मिक्सरला बारीक असं वाटून घेतलेलं आहे. हे असं चांगलं वाटून घेतलं की आलं, जिरं, मिरची याचा सगळ्याचा स्वाद पुरीमध्ये छान उतरतो. बरोबरीने पुऱ्यासुद्धा छान टम्म फुगल्या जातात. आता यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे. ज्या वाटीने आपण ओला नारळाचा किस मोजला त्याच वाटीने 2 वाट्या इतकं मी तांदळाचं पीठ घेणार आहे. पण जर तुम्हाला तांदळाचं पीठ वापरायचं नसेल किंवा तुम्हाला डायबिटीस असेल तर तुम्ही इथे ज्वारीचं पीठसुद्धा याच प्रमाणामध्ये वापरू शकता. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. त्यानंतर आता हे सगळं मिश्रण एकदा चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. सुरुवातीलाच यामध्ये पाणी घालण्याची घाई करायची नाही आहे. नारळामध्ये जे मॉइश्चर असतं त्यामध्येच हे पीठ असं चांगलं मिसळून घेतलं. त्यानंतर इथे मी साधारण 2 वाट्या इतकं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तांदळाचं पीठ आहे त्यामुळे मी गरम पाण्याचा वापर करणार आहे. पण जर ज्वारीचं असेल तर थोडंसं कोमट पाणी वापरलं तरीही चालेल किंवा थंड पाण्यात वापरलं तरीही चालेल. पण शक्यतोवर कोमट पाण्याचाच वापर करायचा, म्हणजे पुऱ्या छान मस्त मऊसूत तसेच खुसखुशीत अशा तयार होतात. अजिबात त्या लाटताना तुटल्या जात नाहीत किंवा आपण जेव्हा पुरी बनवतो त्यावेळेस त्या तुटल्या जात नाहीत. जर थंड पाणी घेतलं आणि ज्वारीचं पीठ तुमचं बरंचसं जुनं असेल तर मात्र तुमच्या पुऱ्या बनवतानाच त्या फाटल्या जातील, कडा त्याच्या तडकल्या जातात. त्यामुळे गरम पाण्याचा वापर करायचा. बरोबर 2 वाटी तांदळाचं पीठ होतं त्याकरता 2 वाटीच मी पाणी इथे घातलेलं आहे. आता हे असं चांगलं थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि मळून घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ आहे पटकन असं चिकट होतं जेव्हा आपण गरम पाणी घालतो त्यानंतर. म्हणून जर अगदी गरज लागली तरच यामध्ये पाणी वापरून थंड पाण्याचा वापर करून हा जसं आपण भाकरीला गोळा तयार करतो तसंच असं जास्त घट्ट नाही किंवा जास्त सैल नाही असा हा मी गोळा तयार करून घेतलेला आहे. आता यावरती आपल्याला साधारण 1 चमचाभर फक्त तेल घालायचं आहे आणि मग हे पीठ चांगलं असं मळून घ्यायचं. तेल घातल्यामुळे काय होतं तर हाताला पीठ चिकटत नाही आणि ते अगदी कोरडं पडत नाही. हे असं फक्त चमचाभर तेल घालायचं आणि हे चांगलं असं एकदा मळून घ्यायचं. आता या तयार गोळ्याचे आपल्याला छोट्या छोट्या लाट्या तयार करायच्या आहेत. साधारण आपण पुरीला जसं करतो तशाच लाट्या करायच्या. आम्ही लहान लिंबाच्या आकाराच्या साधारण या सगळ्या लाट्या अशा बनवून घेतलेल्या आहेत. आता आपण या पुऱ्या बनवताना अजिबात लाटणार नाही आहे तर त्याकरता इथे मी एक प्लॅस्टिकची शीट घेतलेली आहे. एखादा प्लास्टिकचा पेपर, तेलाची पिशवी किंवा तुपाची पिशवी काहीही घेतलं तरीही चालेल. त्यावर ही जी आपण तयार करून घेतलेली लाटी आहे ती हातावर चांगली अशी मळून घ्यायची. कारण तांदळाचं पीठ आहे, कडेने तडा जाऊ शकतात म्हणून एकदा मळून घेतलं. आणि यावरती दुसरी ही प्लास्टिकची शीट ठेवली आणि दुसरी ही अशी प्लेट ठेवून असं दाब द्यायचा आहे. म्हणजे अगदी मस्त गोल गरगरीत बघा झटकेपट आपली ही पुरी बनवून तयार होते. फार जाड नाही किंवा फार पातळ नाही अशी ही आपण पुरी तयार केलेली आहे. कोकणामध्ये नारळाची सुबत्ता असते त्यामुळे जेव्हा भरपूर प्रमाणात नारळ घरामध्ये शिल्लक असतो त्यावेळी नाश्त्यासाठी या अशा पुऱ्या तयार केल्या जातात. मी तुम्हाला आणखीन एक पुरी तयार करून दाखवते. जर तुम्हाला ही अशी प्लेटची आयडिया आवडत नसेल तर तुम्ही असं हाताने सुद्धा थापून घेऊ शकता किंवा मग लाटण्याने जरी लाटून घेतल्या नेहमीच्या पुऱ्यांप्रमाणे तरीही चालेल.
याला बघा आपण एकदाच फक्त या प्लास्टिक शीटला तेल लावलेलं आहे. प्रत्येक वेळी प्लास्टिक शीटला तेल लावण्याची सुद्धा गरज नाही. आपण अगदी कमीत कमी तेलाचा वापर करून हा पदार्थ तयार करणार आहोत. जर गरज वाटली आणि पीठ जर प्लास्टिक शीटला चिकटत असेल तरच अगदी थोडंसं पुसटसं तेलाचा हात याला लावून घ्यायचा आहे. या पद्धतीने मी ह्या काही पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत. थोड्या थोड्या तयार करायच्या आणि लगेच तळायला घ्यायच्या, म्हणजे त्या कोरड्या पडणार नाही. तेल चांगलं तापल्यानंतर मग गॅसची फ्लेम हाय टू मिडियम ठेवायची आणि मग या पुऱ्या अशा तळून घ्यायच्या. बघा किती मस्त टम्म अशी आपली पुरी फुगली गेलेली आहे. या पुऱ्या तळताना एक काळजी महत्त्वाची घ्यायची आहे, ती म्हणजे गॅस थोडासा मोठाच ठेवायचा आहे, म्हणजे पुरी छान टम्म फुगली जाते, बरोबरीने त्या तेलकट होत नाहीत. जेव्हा आपण लहान आचेवर पुऱ्या तळतो त्यावेळेस मात्र पुऱ्या तेलकट होतात किंवा त्या फुगल्यासुद्धा जात नाहीत. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं, पुरी किंवा कुठलाही तळणाचा पदार्थ जो असेल तो तळताना मात्र गॅस थोडासा मोठा ठेवायचा, म्हणजे तो पदार्थ तेलकट होत नाही. या अशा मस्त खुसखुशीत पुऱ्या जर तुम्ही ओल्या नारळाची चटणी केली किंवा टोमॅटो केचप, लोणचं याबरोबर खायला अप्रतिम लागतात. मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा कोणी येणार असेल तर अशा वेळी नाश्ता म्हणून तुम्ही हा पदार्थ तयार करू शकता. पुरी स्वतःहून वर आली की मगच आपण त्याला झारा लावायचा आहे. बघा सगळ्याच पुऱ्या आपल्या अगदी मस्त टम्म अशा फुगून तयार झालेल्या आहेत. आलं, लसूण, मिरची, जिरे याचा स्वाद अप्रतिम लागतो, बरोबरीने नारळ. या अशा नारळाच्या स्वादाच्या पुऱ्या तुम्हीसुद्धा एकदा तरी नक्की करून पहा. घरामध्ये आपल्याकडे जर पूजेचा नारळ शिल्लक असेल तर नक्की या पुऱ्या करून पहा. ही पुरी बघा आपण आता मी बराच वेळ झाला तळून ठेवलेल्या आहेत, तरीसुद्धा या पुऱ्या अजिबात अशा बसल्या गेल्या नाही आहेत, अशा छान टम्म फुगलेल्या राहिलेल्या आहेत. बरं, या पुऱ्यांचा कुठेही माझ्या हाताला तेलकटपणा जाणवत नाही आहे. अशा या खुसखुशीत तयार होणाऱ्या ओल्या नारळाच्या स्वादाच्या पुऱ्या तुम्हीसुद्धा नाश्त्याला किंवा प्रवासात नेण्यासाठी या पुऱ्या नक्की करून पहा. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. सबस्क्राईब करणं, बेल आयकॉन प्रेस करणं पूर्णपणे निःशुल्क आहे, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह. धन्यवाद.